शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र या चॅनलवर। पोस्ट मॅपिंगची कार्यवाही शालार्थ प्रणालीमध्ये तातडीने पूर्ण करा, अन्यथा फेब्रुवारी 2025 चे नियमित वेतन देके शालार्थ प्रणालीमध्ये जनरेट होणार नाही। अधीक्षक वेतन पथक कार्यालय सोलापूर, शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून दिनांक 10 फेब्रुवारी 2025 च्या पत्रानुसार दिनांक 11 फेब्रुवारी 2025 रोजी विठ्ठल ढेपे अधीक्षक वेतन पथक जिल्हा परिषद सोलापूर यांनी सोलापूर जिल्ह्यातील सर्व खाजगी प्राथमिक अनुदानित अंशतः अनुदानित शाळेच्या मुख्याध्यापकांना पुढील प्रमाणे आवाहन केलेलं आहे। संच मान्यतेच्या ऑनलाईन पोर्टलमध्ये उपलब्ध असलेल्या शेवटच्या वर्षाच्या संच मान्यतेप्रमाणे मंजूर असलेल्या पदानुसार शालार्थ प्रणालीतील कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पोस्ट मॅपिंग करण्याची सुविधा शालार्थ प्रणालीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। सदर सुविधेनुसार पोस्ट मॅपिंगची कार्यवाही शालार्थ प्रणालीमध्ये तातडीने पूर्ण करण्यात यावी। तसेच विद्यमान संच मान्यतेपेक्षा शालार्थ प्रणालीमध्ये अधिकचे पद निर्माण केली असल्यास सदर पदे रद्द डिलीट करण्यात यावीत। सर्व कर्मचाऱ्यांचे आधार क्रमांक शालार्थ प्रणालीमध्ये अद्ययावत करण्यात यावेत असे उपरोक्त संदर्भान्वये आपणास कळवण्यात आलेले होते। सदर माहिती तात्काळ संचालनालयास सादर करावयाची असल्याने तात्काळ विनाविलंब DDO 2 अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक प्राथमिक सोलापूरकडे ऑनलाईन फॉरवर्ड करावी, अन्यथा फेब्रुवारी 2025 चे नियमित वेतन देके शालार्थ प्रणालीमध्ये जनरेट होणार नाही याची नोंद घेण्याची दिनांक 11 फेब्रुवारी 2025 च्या आदेशात विठ्ठल ढेपे अधीक्षक प्राथमिक वेतन पथक सोलापूर यांनी कळवलेला आहे। याआधी पोस्ट मॅपिंगचे कार्यवाही केलेल्या शिक्षकांचे परत पोस्ट मॅपिंग करण्याची गरज नसल्याचे शिक्षक महासंघाने वेतन पथक कार्यालयाशी संपर्क साधले असता सदरची माहिती शिक्षक महासंघास सांगितले। शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र या चॅनलवर।